हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 34. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाधी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. भाषांतर: हे कृष्ण, मन हे चंचल, ऋषुंकल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये आपण पाहिलं की अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की तुम्ही जी ध्यानयोग पद्धती सांगितलेली आहे ती मला करणं शक्य नाही, ती अव्यवहार्य आहे, असह्य आहे. कारण त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम वगैरेंद्वारे मन नियंत्रित करण्यास सांगितलेलं आहे. परंतु मनालाच नियंत्रित करणं अवघड आहे, कारण ते खूप चंचल, ऋषुंकल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान आहे. कधी एखादी गोष्ट करण्यासाठी तयार होतं तर कधी त्याच गोष्टीपासून दूर पळतं. आपणही दैनंदिन जीवनात हे अनुभवतो. व्यायाम, अभ्यास किंवा चांगल्या सवयी सुरू करायच्या ठरवतो, पण मन सतत टाळाटाळ करतं. प्रेक्षक हो, मन या शब्दामध्ये 2 अक्षर आहे. म म्हणजे मी आणि न म्हणजे नाही. म्हणजे मन या शब्दाचा अर्थ मी नाही असा होतो. मी म्हणजे आत्मा, म्हणजे मन या शब्दाचा अर्थ आत्मा नाही असा होतो. अर्थात जिथे जिथे आत्म्याच्या अनुकूल गोष्टी होत नसतील तर समजायचं की ते कार्य मनाद्वारे होत आहे. उदाहरणार्थ सोशल मीडिया, तुलना, भूतकाळातील दुःख किंवा व्यसनांमध्ये अडकवून मन आपला वेळ, आरोग्य आणि शांतता हिरावून घेतं. परीक्षा अजून दूर असतानाही मन नापास झालो तर अशा विचारांनी ताण वाढवतं आणि अभ्यासात अडथळा आणतं. तसेच कुणाच्या बोलण्याचा सतत विचार करून मन आपली ऊर्जा आणि एकाग्रता दोन्ही नष्ट करतं. म्हणून मनावर नियंत्रण नसेल तर ते आपल्याला भूतकाळाच्या दुःखात आणि भविष्याच्या भीतीत अडकवून वर्तमानातील आनंद हिरावून घेतं. यातून केवळ रितेपणा, पश्चाताप किंवा थकवाच येतो. मन नियंत्रणात नसल्यामुळे अशा अनेक गोष्टी घडतात. त्या उलट जर या मनाला आपण नियंत्रित केलं तर तेच मन आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतं. उदाहरणार्थ द्रोणाचार्यांनी पक्षाचा डोळा नेमायला सांगितला तेव्हा बाकीच्यांना झाड, पानं, फांद्या दिसत होत्या, परंतु अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळाच दिसत होता. मनावर ताबा होता म्हणून लक्ष भेदता आलं. आजच्या भाषेत डीप वर्क हेच आहे. सचिन तेंडुलकरनं मनाला शिस्त लावली म्हणून तो महान क्रिकेटपटू बनला. मन जिंकलं की परिस्थितीही जिंकता येते. किंवा ऑफिसमध्ये कोणी अपमान केला तर लगेच उत्तर द्यावंसं वाटतं, पण मन आवरलं, शांतपणे परिस्थिती हाताळली तर नोकरीही वाचते आणि प्रतिष्ठाही वाढते. मन जिंकलं तर प्रसंगही जिंकता येतो. मनावर ताबा म्हणजे दडपण नाही तर दिशा देणं होय. म्हणजे काय तर मन के हारे हार है, मन के जीते जीत. मग आता प्रश्न हाच आहे की या अनियंत्रित मनाला नियंत्रित करायचं तरी कसं? तर प्रेक्षक हो, आपण आपल्या मित्रांबरोबर चांगलं वागतो, त्याचबरोबर शत्रूंबरोबर चांगलं वागण्याचं नाटक आपण बरोबर करू शकतो, पण ते मनापासून करू शकत नाही. ते कठीण आहे कारण मन अनियंत्रित आहे. म्हणूनच तर अर्जुन म्हणतो की मनाला नियंत्रित करणं हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही कठीण आहे. कारण काही वादळांमध्ये मोठमोठ्या इमारती, मोठमोठी झाडं कोसळून पडतात. नदी अथवा समुद्रामध्ये वायूच्या दिशेनुसार प्रवास करणारी नौका जर अचानकच उद्भवणाऱ्या वेगवान आणि अनियंत्रित वायूमुळे भरकटू लागली तर तिला नियंत्रणात ठेवणं केवळ अशक्य होऊन जातं. कधी कधी तर अशी नौका बुडूनही जाते. मनोनिग्रह करणं हे अशा वायूला नियंत्रित करण्या इतकंच कठीण आहे. आपलं अनियंत्रित मन हे आपला खरा शत्रू आहे आणि त्यामुळेच आपण ताणतणावात राहतो. कारण सगळ्यात अगोदर म्हणजे मन चंचल आहे, ते कोठेही स्थिर राहत नाही, अस्थिर असतं, सतत पळत असतं. उदाहरणार्थ आपल्याला खायला आवडतं. समजा आपण पंक्तीमध्ये जेवताना आपल्याला आवडणाऱ्या गुलाबजामचा आस्वाद घेत असू. तेवढ्यात जर गुलाबजाम वाढणारा मनुष्य येताना दिसला तर लगेच आपलं मन आपण घेत असलेल्या गुलाबजामच्या आस्वादनापासून आपल्याला भटकावून तो पटकन संपवण्यामध्ये लागतं, जेणेकरून आपल्याला आणखी गुलाबजाम घेता येतील.
अशा प्रकारे हे चंचल मन कोणतंही काम करत असताना, अगदी आपल्या आवडीचं काम करत असताना देखील क्षणात दुसरीकडे भटकतं किंवा एखाद्या अवघड विषयाचा अभ्यास करतानाही आपलं मन त्यामध्ये लागत नाही. ज्याप्रमाणे माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर सतत उड्या मारतच असतं आणि ते कधीच स्थिर राहत नाही, त्याचप्रमाणे आपलं मनही चंचल असतं. आणि त्याला आणखी भरकटत ठेवण्यासाठी आज इंटरनेटही आहे. त्यामुळेच ते मन उच्छृंखल म्हणजे त्रासदायकही ठरतं. जर आपण आपल्या उच्छृंखल मनाच्या मागे धावलो तर आपण घरात असतानाही ते आपल्याला बेघर करतं. ज्याप्रमाणे लहान मुलं एका ठिकाणी स्थिर बसूच शकत नाही, सतत इकडे तिकडे पळत असतात, त्यामुळे इतरांना त्रास होतो. त्यांना अडवलं तर ते चिडचिड करतात, सामान इकडे तिकडे फेकतात, घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांचे आईवडीलही त्रस्त होतात. आपण या जगामध्ये पाहतो की लोक अशा अनियंत्रित मनामुळे ताणतणावात जातात, स्वतःला एकटं ठेवतात किंवा दुसऱ्यांना त्रास देतात. ते स्वतः त्रासलेले असल्यामुळे बऱ्याचदा दुसऱ्यांनाच त्रास देतात. त्यामुळेच अनेक गुन्हे घडतात. ज्याप्रमाणे फुलांनी बहरलेली एखादी सुंदर बाग असेल आणि त्यामध्ये जर एखादा पिसाळलेला हत्ती घुसला तर तो त्या बागेला उद्ध्वस्त करून टाकतो. तसेच ज्याप्रमाणे छोटा मुलगा त्रासलेला आहे, इकडे तिकडे पळत आहे, हे बघून पालक त्याला बलपूर्वक एका ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करतात, परंतु जर त्या मुलामध्ये जास्त बळ असेल तर तो पकडला जात नाही. त्याचप्रमाणे मनामध्येही खूप बळ आहे. आपण त्याला पकडण्याचा, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते पळतच असतं. जेव्हा एखादा मनुष्य नशेमध्ये धुंद झालेला असतो तेव्हा तो इकडे तिकडे पळत असतो. किंवा कोणी जर खूप क्रोधित झालेला असेल तर त्याला नियंत्रित करणं इतरांना खूप कठीण जातं. त्याचप्रमाणे हे मन जेवढं चंचल आहे, त्रासदायक आहे, बलशाली आहे, तेवढंच ते हट्टीही आहे. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठायचं ठरवलं तरी रात्री 12 वाजता मन म्हणतं की अजून 5 मिनटं रील बघूयात ना. डोळे जड झाले तरी ते हट्ट सोडत नाही. किंवा डॉक्टरांनी गोड बंद सांगितलेलं असतानाही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी परिणाम माहीत असूनही मन ऐकत नाही. मन जे ठरवतं ते करण्यासाठी आग्रहीच असतं. अशा चंचल, त्रासदायक, बलवान, हट्टी मनाला श्रीकृष्ण नियंत्रित करण्यास सांगतात. म्हणूनच मनाने बुद्धीच्या नियंत्रणाखाली काम केलं पाहिजे. ज्याप्रमाणे लहान मुलांनी मोठ्यांच्या नियंत्रणाखाली काम करणं अपेक्षित असतं, त्याप्रमाणे दुर्योधनानं धृतराष्ट्राच्या नियंत्रणाखाली काम करायला हवं होतं, परंतु धृतराष्ट्र दुर्योधनाच्या नियंत्रणाखाली काम करत होता असं दिसतं. अशा प्रकारे मन बुद्धीला हरवतं. म्हणजे काय तर कितीही ठरवलं तरी आपण आपल्या स्वतःच्या बळावर मनाला नियंत्रित करूच शकत नाही. मग एखाद्या शक्तिशाली मनुष्याला नियंत्रित करण्यासाठी काय लागतं तर त्याच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली मनुष्य लागतो, बरोबर? त्याचप्रमाणे या चंचल मनाला नियंत्रित करण्यासाठी त्याहीपेक्षा शक्तिशाली अशा चितचोर श्रीकृष्णांची शरण घेणं गरजेचं आहे. गीता भागवताचं श्रवण, पठण, भक्तांचा संग, भगवंतांची सेवा, मंदिरात जाणं इत्यादी भक्तिमय गोष्टींमध्ये आपली बुद्धी लावल्यानं आपलं मन आपोआप नियंत्रणात येतं. म्हणजे मनास भक्तियोगामध्ये नियुक्त केलं असता कृष्ण कृपेनं ते सहजच नियंत्रणात आणता येतं. म्हणून जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर आपण भक्ती मार्गावर दृढ राहावं लागेल. जेव्हा आपण बुद्धीद्वारे या प्रक्रियेमध्ये हळूहळू पुढे जातो तेव्हा आपलं मन हळूहळू नियंत्रित व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण बुद्धीची दृढता हळूहळू वाढवतो तेव्हा आपल्या मनाची दृढता हळूहळू कमी होते. जेव्हा मनाची दृढता कमी होते तेव्हा त्याचं बलही कमी होतं. मग ते मन शांत होतं, एका ठिकाणी स्थिर होतं आणि मग आपण भक्ती चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा प्रकारे आपल्या जीवनाचा पाया म्हणजे भक्ती जर मजबूत असेल तर मन त्याचं कार्य करूच शकत नाही, तर ते आपल्या नियंत्रणात राहतं, जागृत होतं, शुद्ध होतं. त्यामुळे आपण जीवनात यशस्वी होतो. मग आपण ऑफिसमध्ये जाऊ, शाळेत जाऊ, इंद्रिय विषयांच्या ठिकाणी जाऊ किंवा घरात असू, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आनंदच मिळतो. मग दुसरा त्रासलेला मनुष्य आपल्याला त्रास देत असेल तरीही आपल्याला त्याचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ, समुद्रामध्ये पाण्यावर जहाज चालत असताना जर समुद्राचं पाणी त्या जहाजामध्ये गेलं तरच ते पाणी त्या जहाजाला बुडवू शकतं, नाही तर अजिबात नाही.
त्याचप्रमाणे जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आपण आपली आध्यात्मिक प्रतिकारशक्ती वाढवत असतो. त्याद्वारे बाहेरची त्रासदायक नकारात्मकता आपल्या मनामध्ये येऊच देत नाही. त्यामुळे आपण बुद्धीद्वारे सकारात्मक निर्णय घेतो. अशा प्रकारे बुद्धी मनाला नियंत्रित करू शकते. जेव्हा बुद्धी मनाला नियंत्रित करते तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. उदाहरणार्थ समजा की आपली जी 5 इंद्रिये म्हणजे डोळे, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा आहे ती एखाद्या रथाचे 5 घोडे आहेत. त्या घोड्यांचा जो लगाम असतो तो म्हणजे आपलं मन. कारण मन सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा राज्य आहे. जर आपण कानांनी काही ऐकत असू एखादं प्रवचन वगैरे, परंतु आपलं मन जर तेथे नसेल तर आपल्याला ते ऐकूच येत नाही. त्यामुळं कोणतीही गोष्ट मन लावून करण्यास सांगितलं जातं. त्या रथाचा सारथी म्हणजे ज्यानं तो लगाम पकडलेला आहे तो म्हणजे आपली बुद्धी. आणि त्या रथामध्ये बसलेला प्रवासी म्हणजे आपण आत्मा. जर आपल्या बुद्धीच्या म्हणजे सारथीच्या नियंत्रणात आपलं लगामरूपी मन असेल तर आपण आनंदाने प्रवास करू शकतो. पण जर बुद्धी शक्तिशाली राहिली नाही तर शक्तिशाली मन म्हणजे लगाम बेलगाम होऊन जातो आणि मग मन बुद्धीचं उल्लंघन करतं. जर आपले 2 हात 2 दिशांना, 2 पाय 2 दिशांना, आपलं मस्तक वेगळ्याच दिशेला असं जर आपल्याला सर्व बाजूंनी वेगवेगळ्या दिशांना ओढण्यात आलं तर आपली परिस्थिती बिकट होते, वेदनादायी ठरते. त्याचप्रमाणे आपली 5 इंद्रिये 5 वेगवेगळ्या दिशांना भटकत आहेत आणि मनही नियंत्रणात नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ताण, तणाव, भीती आहे. अशा बेलगाम मनामुळेच मनुष्याला एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये देहांतर करत राहावं लागतं. कारण त्यानं मनाला भौतिक घटकांच्याच संबंधात प्रशिक्षण दिलेलं असतं. म्हणून मनाला भगवत भक्तीमध्ये प्रगत होण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ काही लोक जिममध्ये जाऊन छान शरीर कमावतात. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या मनाला प्रशिक्षण दिलं की सतत श्रीकृष्णांचं स्मरण करायचं आणि कधीही श्रीकृष्णांना विसरायचं नाही यासाठी प्रशिक्षण दिलं, त्याला शक्तिशाली बनवलं तर ते मन आपल्या नियंत्रणात येऊ शकतं. त्यासाठी आपण आपली बुद्धी ही भगवंतांच्या सेवेत, शास्त्रांच्या अध्ययनामध्ये लावली पाहिजे. नाहीतर ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधांच्या गुणकारितेवरही मात करतो त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करतो. म्हणून प्रेक्षक हो, भगवद्गीतेच्या पृष्ठभागावर आपण लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला समजतं की तेथेही रथ आहे, घोडे आहेत, लगाम आहे आणि लगाम श्रीकृष्णांच्या हातात आहे जे त्या रथाचे सारथी आहेत म्हणजे बुद्धीच्या जागेवर बसलेले आहेत. आणि त्यामुळेच अर्जुन आरामात त्या रथावर बसलेला प्रवासी आहे आणि महाभारताच्या युद्धामध्ये यशस्वीही झालेला आहे. याचा अर्थ जर मनरूपी लगामाला नियंत्रित करायचं असेल तर त्या लगामाला भगवंतांच्या हातात दिलंच पाहिजे. म्हणूनच 7व्या अध्यायापासून भगवंत भक्ती योग देणार आहेत जो व्यवहार्यही आहे आणि सांसारिक लोकही तो करू शकतात. म्हणजे निष्कर्ष हाच की मनोनिग्रह साध्य करण्याची एकमेव अधिकृत प्रक्रिया म्हणजे मनास भगवत सेवेमध्ये स्थिर करणं ही होय. त्याकरिता कलियुगासाठी एकच उपाय आहे, हरे कृष्ण महामंत्र. मनत्रायते इति मंत्रहा. तेव्हाच आपलं मन नियंत्रित होऊ शकतं. आपण हरिनामाद्वारे भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे की हे भगवंता, तुम्ही माझ्या मनाला तुमच्या सेवेमध्ये नियुक्त करून नियंत्रित करा. त्याचमुळे भक्तियोगी नेहमी आनंदित असतात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण अनियंत्रित मन आणि इंद्रियांव्यतिरिक्त आपल्याला इतर कोणीही शत्रू नाही हे जाणलं पाहिजे. आणि भक्तीशिवाय मनाला नियंत्रित करण्याचं दुसरं कोणतंही साधन नाही हे स्वीकारून आपल्या मन आणि इंद्रियांना भगवत सेवेमध्येच लावलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि कीर्तन करूयात आणि मनाला पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममान करूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.